पहा, आजपासून गॅसचे सिलेंडर महाग झालेत आणि त्यातच व्हॉट्सॲपवर एक मेसेज वेगाने फिरतोय. आता गॅस सिलेंडर 21 दिवस आधीच बुक करावं लागणार, नाहीतर सिलेंडर मिळणारच नाही. आता पहा, या व्हिडिओमध्ये आपण 21 दिवसांच्या नियमामागचं खरं सत्य काय आहे आणि सिलेंडरचे नवीन दर नक्की कधी वाढलेत हे पुराव्यासह पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, योजना दूतमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात आधी आपण वाढलेल्या दरांबद्दल बोलू. मार्च 2026च्या नवीन अपडेटनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी LPG गॅसचे दर वाढवले आहेत. घरगुती गॅस सिलेंडर आता जवळपास 60 रुपयांनी महाग झालेला आहे. त्याचबरोबर 19 किलोचा कमर्शियल गॅस सिलेंडर, जो की हॉटेलमध्ये वापरला जातो, साधारणपणे 115 रुपयांनी महाग झाला आहे. तुमच्या शहरात हे दर थोडेफार वेगळे असू शकतात, पण ही दरवाढ संपूर्ण देशभरात लागू झाली आहे. आता येऊया सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. खरोखरच 21 दिवस आधी गॅसची टाकी बुकिंग करावी लागत आहे का? तर मंडळी पहा, सोशल मीडियावर पसरत असलेली ही माहिती पूर्णपणे चुकीची आणि अफवा आहे. मी स्वतः सरकारी आणि गॅस कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तपासला आहे. असा कोणताही नवीन नियम शासनाने लागू केलेला नाही. नियम फक्त एवढाच आहे की तुम्ही एक सिलेंडर घेतल्यावर दुसरा सिलेंडर लगेच बुक करू शकत नाही. 2 सिलेंडरच्या बुकिंगमध्ये साधारण 15 दिवसाचे अंतर गरजेचे असते. पण 21 दिवस आधीच बुकिंग करावे लागेल असा कोणताही बंधनकारक नियम नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. मंडळी, तुम्हाला एक महत्त्वाचा सल्ला देत आहे. गॅस बुकिंगसाठी नेहमी अधिकृत ॲप किंवा अधिकृत व्हॉट्सॲप नंबरच वापरा, कारण की अशा काळात तुमची फसवणूक देखील होऊ शकते. त्याचप्रमाणे उज्ज्वला योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला मिळणारी सबसिडी अजूनही चालू आहे. ते तुमच्या बँक खात्यात नियमित जमा होत आहे की नाही हे नक्की तपासा. यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्राला भेट द्या. मंडळी, अशा खोट्या अफवांना बळी न पडता खरी आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या योजना दूत चॅनेलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या शहरात गॅस सिलेंडरचा दर आज किती रुपये आहे, जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेटसोबत. धन्यवाद.